राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका झालेल्या नाहीयेत। त्यामुळे या विषयावर सातत्याने चर्चा होते आणि याच अनुषंगाने गेल्या काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला चांगलंच फटकारलं आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपल्याला फार काळ लांबून ठेवता येणार नाहीत अशा सूचना ज्या आहेत त्या सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला केल्या। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील असं आशादायक चित्र निर्माण झालेलं आहे। आणि याच साऱ्या विषयाच्या अनुषंगाने आज सुप्रीम कोर्टामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात एक महत्त्वपूर्ण सुनावणी देखील पार पडणार आहे। या सुनावणीमध्ये जर आज या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला तर लवकरच राज्य निवडणूक आयोग जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करेल। ही सगळी घडामोड आता राज्यामध्ये चालू आहे आणि राज्याच्या राजकारणात या निवडणुकांचा माहोल पाहता इच्छुकांची मोर्चे बांधणी देखील सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पण जळगाव जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर जळगाव जिल्हा परिषदेची निवडणूक ही गेल्या काळामध्ये 2017 मध्ये झालेली होती आणि तिचा कार्यकाळ 2022 मध्ये पूर्ण झाला। म्हणजे जर आपण हा कालावधी लक्षात घेतला तर 4 वर्ष झाले या निवडणुकांची प्रतीक्षा इच्छुकांकडून केली जात आहे, पण त्या संदर्भातला अधिकृत कार्यक्रम जाहीर होत नसल्यामुळे इच्छुकांचा हिरमोड झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आता सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शननुसार जर राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकांसाठी कार्यक्रम जाहीर करण्याचा निर्णय घेतला तर जळगाव जिल्ह्यात एक दुसरी आडकाठी अशी आहे की आरक्षणामुळे जळगाव जिल्ह्यामध्ये एक मोठा अडसर या ठिकाणी आहे आणि हा अडसर नेमका काय आहे तो थोडा आपण विस्ताराने समजून घेणार आहोत। जळगाव जिल्हा परिषदेचा जर आपण विचार केला तर जळगाव जिल्हा परिषदेच्या संपूर्ण जिल्ह्यात 15 तालुके आहेत आणि या 15 तालुक्यांमध्ये 68 गट आहेत आणि हे 68 गटांचं जर आरक्षण आपण पाहिलं तर गेल्या काळामध्ये जे आरक्षण काढण्यात आलेलं होतं तर ते आरक्षणाची मर्यादा ही 50% पुढे गेलेली आहे। सद्यस्थितीमध्ये जळगाव जिल्हा परिषदेचं आरक्षण हे 54% इतकं आहे। म्हणजे 68 गटांचा जर आपण विचार केला तर त्यातले 37 गट हे विविध प्रवर्गांसाठी आरक्षित करण्यात आलेले आहेत आणि 31 गट जे आहेत ते सर्वसाधारण म्हणून जाहीर करण्यात आलेले आहेत। पण आरक्षणाची जी मर्यादा सुप्रीम कोर्टाने आखून दिलेली आहे 50%ची त्याचं या ठिकाणी उल्लंघन झालेलं आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आरक्षणाचा मुद्दा अडसर ठरेल का हा देखील मुद्दा तितकाच महत्त्वाचा असणार आहे। जर समजा सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शननुसार आरक्षण 50%च्या आत आणायचं असेल तर 68 जागांपैकी 34 जागा या विविध प्रवर्गांसाठी आरक्षित कराव्या लागतील आणि 34 जागा या सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित ठेवाव्या लागतील। असं झालं तरच येणाऱ्या काळामध्ये या निवडणुका होऊ शकतात। आता जळगाव जिल्ह्यामध्ये जे आरक्षण आहे हे प्रवर्गानिहाय कसं आहे जर आपण याचा विचार केला तर एकूण 68 गटांपैकी 6 जागा या एसटी प्रवर्गासाठी राखीव करण्यात आलेल्या आहेत। 13 जागा या एसटी प्रवर्गासाठी, ओबीसी प्रवर्गाच्या 18 आणि 31 जागा या सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित आहेत। जर आरक्षणाची मर्यादा आपल्याला 50%च्या आत आणायची असेल तर लोकसंख्येचं प्रमाण आणि गेल्या काळात जे काही आरक्षण पडलेलं होतं त्याची वर्गवारी जर आपण लक्षात घेतली तर एसटी प्रवर्गाच्या ज्या एकूण 13 जागा आहेत त्यातल्या 2 जागा या प्रशासनाला कमी कराव्या लागतील आणि 1 जागा जी आहे ती ओबीसी प्रवर्गातून काढावी लागेल तरच 34-34 असं समसमान प्रमाण म्हणजे 50-50% आपल्याला या ठिकाणी आरक्षित करता येऊ शकतं। आणि सुप्रीम कोर्टाने जर आजच्या सुनावणीमध्ये निवडणुका घेण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाला काही दिशानिर्देश दिले तर त्या संदर्भातला निर्णय होऊ शकतो आणि येणाऱ्या काळामध्ये म्हणजे लवकरच प्रशासन हे आरक्षणाची मर्यादा 50%पर्यंत आणण्याची कार्यवाही करू शकतं। आता जळगाव जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर 68 गटांपैकी जे एसटी प्रवर्गाचे 13 गट आहेत तर त्यातले 2 गट हे कमी होतील आणि ते सर्वसाधारण गटात त्यांचं रूपांतर केलं जाऊ शकतं। तर लोकसंख्येचं प्रमाण आणि आरक्षणाचं प्रवर्गनिहाय वर्गवारी जर आपण पाहिली तर जळगाव जिल्ह्यातला अडावत आणि पिंपरी हे 2 गट जे सध्या एसटी प्रवर्गासाठी आरक्षित आहेत तर ते सर्वसाधारण होऊ शकतात आणि 18 ओबीसींपैकी 1 गट जो आहे तो देखील सर्वसाधारण प्रवर्गामध्ये त्याचं रूपांतर करण्यात येऊ शकतं। अशा पद्धतीने आरक्षणाची फेररचना करता येऊ शकते आणि या निमित्ताने जे आरक्षित झालेले गट आहेत त्या गटांमध्ये जे इच्छुक सर्वसाधारण म्हणून लढण्यास इच्छुक होते त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी असू शकते। पण आता नेमकी ही कार्यवाही कधी होते हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जर प्रशासनाने एससी किंवा एसटी या 2 प्रवर्गांपैकी गट संख्या कमी करण्याचा विचार केला नाही आणि ओबीसी मधून करायचा जर निर्णय घेतला तरी देखील तांत्रिक पेच मोठा निर्माण होऊ शकतो। कारण सद्यस्थितीमध्ये
मागच्या आरक्षणानुसार 18 गट हे ओबीसी साठी राखीव आहेत आणि त्यापैकी जर 3 गट कमी करायचे म्हटले तर 15 गट एकूणच ओबीसी प्रवर्गाचा जो 27% कोटा राखीव आहे तो त्यात तांत्रिक अडचणी निर्माण होऊ शकतात आणि परत एकदा मग ओबीसी इच्छुकांमधून जर कोणी कोर्टात गेलं तर पुन्हा एकदा प्रशासनाच्या अडचणी वाढू शकतात. त्यामुळे प्रशासन हा धोका कधीही पत्करू शकत नाही. त्यामुळे एसटी प्रवर्गाच्या 2 जागा कमी होऊ शकतात आणि ओबीसी प्रवर्गाची 1 जागा कमी होऊ शकते आणि आरक्षणाचं जे चक्र आहे ते 50% आणलं जाऊ शकतं. एकूणच जिल्हा परिषदेच्या निवडणुका ह्या ग्रामीण भागासाठी अतिशय महत्त्वाच्या मानल्या जातात. विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसाठी तो एक प्लॅटफॉर्म मानला जातो आणि राजकीय नेते मंडळींसाठी सुद्धा आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांना चांगल्या ठिकाणी स्थान देण्यासाठी या निवडणुकांचं महत्त्व अतिशय मोलाचं मानलं जातं. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आता सुप्रीम कोर्टाच्या दिशानिर्देशानुसार जर राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकांसंदर्भात सकारात्मक भूमिका घेतली तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जळगाव जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी लक्षात येऊ शकते. मागच्या काळाचा जर आपण विचार केला तर 2017 मध्ये जळगाव जिल्हा परिषदेची निवडणूक झालेली होती. त्यानंतर 2022 मध्ये जिल्हा परिषदेची मुदत संपली आणि त्या दिवसापासून जळगाव जिल्हा परिषदेवर प्रशासक राज सुरू आहे. प्रशासक काळामध्ये अनेक विकास कामं ही वेगाने होत नाही अशी तक्रार देखील ग्रामीण भागातून केली जाते. तसं पाहिलं तर जिल्हा परिषद ही मिनी मंत्रालय जिल्हा परिषदेला म्हटलं जातं. संपूर्ण ग्रामीण भागाचा विकासाचा जो आराखडा असतो तो जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मंत्रालयात जातो. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका या महत्त्वाच्या आहेत. येणाऱ्या काळामध्ये या निवडणुका होणं अतिशय गरजेचं आहे. राजकीय कार्यकर्त्यांच्या दृष्टीने जशा या निवडणुका महत्त्वाच्या आहेत तशाच त्या विकासाच्या दृष्टीने देखील महत्त्वाच्या आहेत. आता सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीमध्ये आज नेमकं काय घडतं आणि त्यानंतर राज्य निवडणूक आयोग या साऱ्या निवडणुकांच्या अनुषंगाने आरक्षणाच्या बाबतीत काय निर्णय घेतं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. जळगाव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात तुमचं देखील काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा. तुर्तास मी या ठिकाणी थांबतोय. पाहत राहा लोकमत.